खास मन चांगलं राहावं म्हणून आहार काय घेऊ शकतो? मनाचं डाएटच ठरवूया का आपण? बरं, की प्लीज. मनाचं डाएट का महत्वाचं आहे? हं, चांगले विचार. हं, सकाळी उठल्यावर कॉर्टिझॉल वाढलं असेल, की हं, मनामध्ये इतके वाईट-वाईट विचार येतात, की हं, ज्यांचं थायरॉइड म्हणजे T3, T4, TSH हं, यापैकी जर T3, T4 यांचं बदललं असेल, तर सकाळी उठल्यावर अशक्त वाटणं, हं, डलनेस वाटणं, छातीत धडधडणं, घाबरल्यासारखं वाटणं, हे सगळी जी पॅनिक मोड ऑन होतो ना, बऱ्याच जणांचा सकाळी होतो. हं. ॲसिडिटी, तोंडात कडू पाणी येणं, हे सगळं पण तुमच्या मनाशी रिलेटेड आहे. आणि जर मग आपल्याला या मनाला सकाळी नियंत्रणात ठेवायचंय. मग सुरुवातच आपण करतो वक्रतुंड महाकाय हं. किंवा कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती. हे जे सगळे श्लोक आहेत, ते तुला डायरेक्ट बीटामधनं अल्फामध्ये नेतात. बरं. बीटा आणि अल्फा म्हणजे काय? तर काय तेच तुझ्या विचारणार होतो. ब्रेनमधल्या वेव्हज. बरं. जेव्हा आपण स्ट्रेसमध्ये आहोत हं, किंवा आपण डिस्टर्ब आहोत, आपल्या ब्रेनमध्ये सतत बीटा वेव्हज सुरू असतात. आणि जेव्हा हा प्रवास आपण अल्फा, गॅमा आणि हं, थीटापर्यंत नेतो, आपलं सुप्त मन जागृत होतं. हं. तू तुझ्या सुप्त मनाला जर पटवून दिलंस ना, की हे तू करू शकतोस, तर तू करू शकतोस. त्याच्यासाठी एक पिग्मेलियन इफेक्ट असतो. आता पिग्मेलियन इफेक्ट म्हणजे काय? की तुझ्या स्वतःविषयी तू चांगलं बोलणं. बरं. आरशामध्ये स्वतः उभं राहून, "येस, मी करू शकतो." हं, नुसतं म्हणून नाही होणार आहे, प्रयत्न पण घ्यायलाच हवे. हं, पण कधी-कधी काय असतं, काही पेशंट्समध्ये इतकी निगेटिव्हिटी असते, की त्यांना क्षणाक्षणाला रडायला येतं. क्षणाक्षणाला असं वाटतं, की मी काहीच करू शकत नाही आणि मग पहिले मला त्यांच्या मनावरच काम करून घ्यायला लागतं आणि सर्वेश सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती का? मनाचा जेव्हा आपण अभ्यास करतो ना, ह्या हं, मनाची खोली खूप खोलवर आहे, हं. की त्याला आपण असं पटकन कॅच नाही करू शकत. नाहीच करू शकत. एखाद्याच्या मनात काय चाललंय हे आपल्याला ओळखायला फार कठीण हं, आहे. हं, म्हणजे ते आतल्या गाठीचे आपण जे माणसं म्हणतो, की हं, ह्यांच्या मनात काय चाललंय आपल्याला कळणार नाही, की हं, त्यांची ॲक्शन झाल्याशिवाय. सो ॲक्शनला रिॲक्शन देणं, हे सगळं तुमच्या मनावर आहे. हं, जर तुम्ही तुमच्या मनाला नियंत्रणात ठेवलं, हं. तर तुम्ही यशस्वी नक्की होता किंवा कोणत्याही व्याधीवरती तुम्ही नियंत्रण मिळवू शकता. आणि बरं. ह्यासाठी आपली जी परंपरा आहे, आता तू जसं म्हणालास, की आहार कसा घ्यायचा मनासाठी. हं, आयुर्वेद काय म्हणतं, की मनाचे 3 गुण सांगतं. हं. सत्व, रज बरोबर. आणि हो. तम. आता सत्व आहार म्हणजे आपण अगदी साधं जेवण जे म्हणतो ना, की हं, भात, वरण, त्याच्यावरती हं, तूप, लिंबू, हे हं, सत्वगुणी आहार झाला. आता हं. राजसिक आहार म्हणजे काय? की ज्याच्यामध्ये मसालेदार पदार्थ आहेत. येस. तेल भरपूर आहे. हां, तेल हं. भरपूर आहे, पावभाजी भाजी हे सगळे किंवा राजसिक. मांसाहार. म्हणजे त्याला नाही, मांसाहार तामसिक. तामसिकमध्ये ओके. जातो, की बरं. म्हणजे अल्कोहोल किंवा मांसाहार, हां. कांदा, लसूण युक्त हे सगळे जे पदार्थ आहेत, हं. ते तामसिकमध्ये जातात. बरं, पण ना तिन्ही आहार मनाला लागतात. बरं. एखाद्याला युद्ध करायचंय, हं, लढायचंय, तर जे व्हेजिटेरियन आहेत ते व्हेज खातात. पण नॉन हं, व्हेजिटेरियन आहेत त्यांनी नॉन-व्हेज खाल्लं तर लढायला चांगली शक्ती पण येते ना. हं. म्हणजे ज्याचा जसं काम तसा त्याचा आहार असावा. बरं. म्हणजे एखादा व्यक्ती आपण म्हणतो दिवसभर खूप श्रम केलेत त्याने. हं, मग तेव्हा त्याच्या मनाला आहार कसा हवा? हं, तर त्याच्या मनाचा आहार म्हणजे चांगले विचार. कोणीतरी आपण आपल्या आईचंच उदाहरण घेऊया, की जी दिवसभर घरात खूप सुंदर छान सगळं आपल्यासाठी करते. पण खरंच आपण आपल्या आईला रोज जाऊन विचारतो का, की "आई तू काय केलं?" हं, प्रत्येक वेळेला काही थँक्स गिव्हिंग याची गरज नाहीये. पण हं, आपण म्हणतो का, की "आई तू माझ्यासाठी दिवसभर हे करतेस, तर मला हं, याची जाणीव आहे. हं, आज तू आराम कर. आज मी तुझ्यासाठी हे हं. करतो." हे तिच्या मनाचं औषध आहे. बरोबर. म्हणजे तणासाठी औषध, म्हणजे आपण ज्या गोळ्या घेतो गोळ्या ते. घेतो. आणि मनासाठी मंत्र. हं. असं औषध किंवा ओके. चांगले शब्द असं मी हं, म्हणते. आता डाएट तू म्हणशील तर मी बऱ्याच पेशंटना काही चार्ट्स देते, हं, की खजूर असतो बघ कसा मांसल आहे. हं, तर खजुरामध्ये फायबर आहे, की जे तुझ्या मनाला आवश्यक घटक आहेत ते सगळे देतं. हं, म्हणजे मनाला डिस्ट्रॅक्ट करायचं आहे. तर हं, समजा एखाद्याला पॅनिक अटॅक आलाय, तर मी हं, पहिले त्याला काय सांगते, की पंचमहाभूतांमध्ये बघ, हं, की पटकन बघ कुठे आवाज येतोय का? हं, किंवा पटकन पाण्याचा घोट पी हं, किंवा टाळी वाजव म्हणजे हं, आवाजाकडे म्हणजे तू तुझं डिस्ट्रॅक्शन कर. हं, काही पेशंट असतात ना, ते प्रत्येक वेळेला काही गोष्टी व्यक्त होऊन सांगू शकत नाही, की त्यांना आता भीती वाटतेय. मग मी त्यांना खूण देते, की तुम्ही स्माइली बॉल असतो ना, तो असा हं, प्रेस करा. म्हणजे तुमच्या आई-वडिलांना कळेल, की हं, अरे ह्याच्या मनात आत्ता काहीतरी ही हं, इज डिस्टर्ब. हं. पण प्रत्येक वेळी आपण सारखं आपल्या मनातलं सगळ्यांना सांगत बसलो, तर लोकं कधीतरी कंटाळून पण शकतात. बरोबर. म्हणून आपल्या मनाचा मित्र हं. आपल्यालाच व्हायचंय.
हम्म. आपल्या मनाला चांगले संस्कार आपल्याला द्यायचे आहेत. मना घडवी संस्कार. हम्म. आता ते गाणं आपण ऐकतो, फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार, विठ्ठला विठ्ठला तू तू वेडा वेडा कुंभार. कुंभार. कुंभार जसा मातीला आकार देतो आणि मडकं घडवतो, तसंच आपली आई किंवा आपल्याला गुरु घडवत असतात. हम्म. आपल्या मनावरती पहिले संस्कार करतात ते म्हणजे आपले पालक आणि आपले गुरु. अंधाऱ्या वाटेतनं पुढे सरकताना एखादी मिणमिणती पंटी जरी दिसली तरी आपण हो तिथे आपण काहीतरी पुढे दिसतं. पोहोचू होप. शकतो आणि हे काम आपले गुरु करत असतात. ओके. आणि म्हणून योग्य गुरु हवा की जो आपल्या मनाला ट्रेनिंग देणार आहे. हम्म. हम्म. चुकलं तर ओरडणारा गुरु हवा. हम्म. आपले जे संत आहेत त्यांनी आपल्याला उपदेश केलेत ना, कळकळीने ते आपल्याला सांगतायत की तुम्ही असं करा. आपल्याला असंच कोणी येऊन काही सांगेल का? जेवढी काळजी आपल्या आईला आपली वाटतेय हम्म. तेवढी इतरांना वाटणार नाही. आणि त्यासाठी तुम्ही तुमच्या मनाशी प्रामाणिक असायला हवं. तुमच्या मनाचे सुप्त गुण, तुमच्या मनाचे लाइकिंग काय आहे, तुमचा गोल काय आहे, हे तुम्ही हम्म. ठरवायचे. बरोबर. आणि यासाठी मी पेशंट्सना सांगते की तुम्ही तुमची एक वही बनवा. हम्म. तुम्ही रोज लिहा त्याच्यामध्ये आणि चांगलंच लिहा. जे लिहिणार आहात ते होणार आहे. तुम्हाला तुमचं एखादं स्वप्न आहे की मला माझं आरोग्य एकदम म्हणजे माझा चेहरा ग्लोईंग दिसावा हम्म. किंवा माझा चेहरा एकदम नितळ आहे, तर हम्म. ते लिहिलं तरी ते घडणार आहे. बरं. इतकी ताकद तुमच्या सुप्त मनामध्ये आहे. हो. फक्त याला आपल्याला ट्रेनिंग द्यायला हवं. रोज लिहा, रोज हम्म. लिहून बघा हम्म. की आता मॅनिफेस्टेशन करताना तर आपण लिहितो ना की मी धनवान होत आहे हम्म. किंवा मला नवीन घर मी घेणार आहे. सो ह्या गोष्टी घडायच्या प्रोसेसमध्ये लिहायला हव्यात. हम्म. म्हणजे वर्तमान काळात म्हणजे मी धनवान होत आहे असं लिहायला हवं. धनवान होणार आहे नाही. म्हणजे ती बरोबर. प्रोसेस ऑन गोईंग हवी. हम्म. म्हणजे कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स हवा की त्याच्यामध्ये की हम्म. ते केल्यामुळे आपोआप आपल्या सुप्त मनाला त्याची सवय व्हायला लागते की आपल्याला हे करायचंय. हम्म. एक गोष्ट ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला लिहिलेली आढळते की एक टिटवी असते आणि तिची पिल्लं असतात समुद्राच्या इथे ठेवलेली. तर समुद्र त्या पिल्लांना गिळंकृत करून टाकतो आणि टिटवी जाऊन त्याला सांगते की समुद्र दादा माझी पिल्लं मला परत द्या. पण समुद्र काही ऐकायला तयार नाही. त्याला गर्व झालेला असतो. हम्म. मग टिटवी पण ठरवते की मी काही झालं तरी माझ्या पिल्लांना परत मिळवणार. सो एक चेन वाईज ती पुढे पुढे हे सगळं पाठवून गरुड हा पक्ष्यांचा राजा ना, हम्म. मग त्याच्यापर्यंत पोहोचते. तर गरुड महाराज विष्णूंना सांगतो की जर समुद्राने अंडी टिटवीला परत दिली नाही, आजपासून मी तुमचं वाहन होणार नाही. बर. आणि मग गरुडाशिवाय तर भगवान समुद्राचं विष्णूंचं काही Yes, चालत नाही. ते विष्णूंचं. म्हणतात नाही तू यायलाच पाहिजेस माझ्याबरोबर. मग त्याच्यावर स्वार होऊन ते तिथे जातात हम्म. आणि बाणांच्या वृष्टीने ते समुद्राचा अहंकार म्हणजे त्याचं जे सगळं पाणी असतं हम्म. ते हटवून टाकतात. हम्म. आपोआप अंडी मिळतात. बरोबर. म्हणजे गर्वाचं घर हे कायम खाली होतं. हम्म. म्हणजे जे षड्रिपू आहेत की जे तुमच्या मनावर आघात करतायत त्यांना तुम्ही कंट्रोलमध्ये ठेवायला हवं. कारण सर्वोच्च शक्ती कोण आहे? हम्म. परमेश्वर. हम्म. ती तुम्हाला म्हणजे तुमच्या गर्वाचं घर कायम खाली ठेवते. त्यामुळे कर्म करायचं. ओके. मीपणा तुमच्यावर घेऊच नका. हम्म. म्हणजे तुमच्या मनाला अहंकाराचा रोग लागणार नाही.